अक्कलकोटमध्ये एक तरुण राहत होता. तो बुद्धिमान होता, पण त्याची एक वाईट सवय होती, आळस. तो नेहमी म्हणायचा, उद्या करतो, अजून वेळ आहे. त्यामुळे त्याची कामं नेहमी अर्धवट राहायची आणि आयुष्यात काहीच प्रगती होत नव्हती. एक दिवस तो स्वामी समर्थ यांच्या दर्शनाला गेला. स्वामींच्या समोर उभा राहून तो म्हणाला, माझं आयुष्य बदलत नाही, मला काहीच यश मिळत नाही, काय करू? स्वामी शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिले. काही क्षण गेले, पण त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. मग अचानक त्यांनी जवळ ठेवलेला एक छोटा तेलाचा दिवा त्याच्या हातात दिला. स्वामी म्हणाले, हा दिवा घे आणि संध्याकाळपर्यंत जपून ठेव, पण लक्षात ठेव, तो विझू देऊ नकोस. तरुणाने दिवा घेतला आणि आत्मविश्वासाने निघाला. सुरुवातीला तो खूप काळजीपूर्वक चालत होता. वारा लागणार नाही, लोक धडकणार नाहीत याची तो खबरदारी घेत होता. पण काही वेळानंतर त्याला वाटलं, इतकं काय जपायचं, अजून वेळ आहे. तो मित्रांशी गप्पा मारू लागला, इकडे तिकडे बघू लागला आणि हळूहळू त्याचं लक्ष कमी झालं. अचानक जोराचा वारा आला आणि दिवा विझला. क्षणभर तो घाबरला. आता काय सांगू स्वामींना, असा विचार करत तो परत गेला. स्वामींनी त्याच्याकडे पाहून विचारलं, दिवा जिवंत आहे का? तो लाजत म्हणाला, नाही, विझला. स्वामी शांतपणे म्हणाले, जेव्हा तू सुरुवातीला जागरूक होतास तेव्हा दिवा जळत होता, पण अजून वेळ आहे असं म्हणताच तू निष्काळजी झालास आणि दिवा विझला. मग स्वामी पुढे म्हणाले, आयुष्यही असंच आहे. वेळ आणि संधी हे दिव्यासारखे असतात. जपलं तर प्रकाश देतात, दुर्लक्ष केलं तर कायमचे विसतात. हे ऐकून त्या तरुणाच्या मनाला जबरदस्त धक्का बसला. त्याला आपल्या चुका स्पष्ट दिसू लागल्या. त्या दिवसापासून त्याने उद्या म्हणणं सोडलं आणि लगेच कामाला सुरुवात केली. काही काळातच त्याचं आयुष्य बदललं. तो यशस्वी आणि समाधानी झाला.